नमस्कार मंडळी, मी दिनेश नायक. मी तुम्हाला यापूर्वी पचका पुराणातल्या काही कथा सांगितल्या होत्या वेळोवेळी. त्या कथा साधारणपणे कुठल्या ना कुठल्या व्यक्तीसंदर्भात होत्या. पण पचका हा फक्त व्यक्तीचाच होतो का? एखाद्या संघटनेचा सुद्धा होऊ शकतो, नाही का? तर आज तशीच एक कथा मी आपल्यासमोर ठेवणार आहे. ही माझ्या आठवणीप्रमाणे साधारण 1960च्या दशकात घडलेली घटना आहे. एक नामांकित विमान वाहतूक कंपनी, त्यांनी काहीतरी एक मला वाटतं नवीन विमान घेतलं होतं आणि त्या विमानाची मुंबई ते लंडन पहिली फ्लाईट करणार होते ते, आणि मग नेहमीप्रमाणे रेग्युलर सर्व्हिस चालू करणार होते. तर कंपनीने असं ठरवलं की जाहिरातीची एक मोहीम चालवायची या उद्घाटनाच्या फ्लाईटच्या अगोदर. मग त्यांच्या मार्केटिंग डिपार्टमेंटमधली माणसं आणि ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमधली माणसं बसून कल करण्यात आला, कसं करूया, काय करूया. मग कोणीतरी सुचवलं ही फ्लाईट लंडनची आहे, त्या लंडनच्या उमराव घराण्यातली एखादी काल्पनिक व्यक्तिरेखा आपण घेऊया. मग साधारणपणे 18व्या शतकातली जी उमराव घराणी होती त्यातली एक वयस्कर व्यक्ती घ्यायचं ठरलं. आणि त्यावेळची जी सुटाची स्टाईल होती उमराव घराण्यातली, तसा सूट, मग त्यावेळी जे बूट प्रचलित होते तसे बूट, अशी एक काल्पनिक व्यक्तिरेखा तयार करण्यात आली आणि एक कार्टून टाईप त्याचं चित्र तयार करण्यात आलं. आणि त्यावेळेला जी मिशांची स्टाईल प्रचलित होती तशाच मिशा, आणि त्यावेळेला एक अशी उंच हॅट घालण्याची पद्धत होती, त्याला टॉप हॅट म्हणायचे. मग तशी टॉप हॅट आणि तो सिंगल भिंगाचा चष्मा तो, आणि मग काखेत छत्री, अशी ती एक व्यक्तिरेखा बनवण्यात आली. ती चित्र तयार झालं व्यंगचित्र टाईप, आणि बाजूला विनोदी मजकूर, म्हणजे ती व्यक्ती काहीतरी सांगते, त्यात विनोद आहे, आणि तो त्या लंडनच्या फ्लाईटशी जुळलेला आणि लंडन शहराशी जुळता असा होता. आणि सगळं तयार झालं आणि कोणीच सुचवलं ही काल्पनिक व्यक्तिरेखा आहे, पण ह्याला काहीतरी नाव दिलं पाहिजे. मग काय नाव देऊया? ही विक्षिप्त दाखवलेली आहे व्यक्ती, नावही काहीतरी विक्षिप्त पाहिजे. मग कोणीतरी सुचवलं उमराव घराण्यातली व्यक्ती म्हणजे लॉर्ड, आपण ह्याला लॉर्ड चॉल्मॉन्डेली असं नाव देऊया. हे विक्षिप्त नाव सगळ्यांना पसंत पडलं, तसं ठरलं. पोस्टर्स तयार झाली, आणि जिथे जिथे जगामध्ये या कंपनीचं विमान जात असे तिथल्या तिथल्या मोक्याच्या जागी मोठी होर्डिंग्ज लागली. त्याच्यात एका बाजूने त्या लॉर्ड चॉल्मॉन्डेलीचं ते व्यंगचित्र आणि बाजूला तो विनोदी मजकूर. मग ठिकठिकाणी पोस्टर्स लावण्यात आली आणि स्थानिक वर्तमानपत्रात जाहिराती देण्यात आल्या. सुरुवात चांगली झाली. 2 दिवसानंतर त्या कंपनीच्या सिंगापूर कार्यालयात एक व्यक्ती आली. तिथं ते मोठं पोस्टर लावलंच होतं, त्याच्या बाजूला ती उभी राहिली. त्या पोस्टरमधले ते व्यंगचित्र आहे, अगदी हुबेहूब तशी ही व्यक्ती, अगदी तसाच तो 18व्या शतकातल्या स्टाईलचा 3 पीस सूट, तसेच जुन्या स्टाईलचे बूट, तशीची खाखेत छत्री, एक सिंगल भिंगाचा चष्मा, तशाच मिशा आणि तशीच ती टॉप हॅट. आणि तिथल्या कर्मचाऱ्याने त्याने दरडावून सांगितलं, तुम्ही हे सगळं काय चालवलेलं आहे? माझं चित्र सगळीकडे लावलेलं आहे आणि माझं असं झालेलं आहे, हे तुम्ही ताबडतोब थांबवा, नाहीतर मी तुम्हाला कोर्टात खेचेन. ते कर्मचारी हबकले. मग त्यांनी त्याला बाबा पुताकडून समजावलं, आणि आम्ही आमच्या मुख्यालयाला कळवतो, काहीतरी मार्ग काढूया, तुम्ही जरा शांत व्हा. आणि त्यांनी मुंबईला मुख्यालयामध्ये तार केली. या पोस्टरमध्ये आहे तशीच व्यक्ती इथं आलेली आहे, आणि त्याने सांगितलं की त्याचं नाव लॉर्ड चॉल्मॉन्डेली आहे, आणि त्याने आपलं कार्डही दिलं, त्याच्यावरती लॉर्ड अमुक तमुक चॉल्मॉन्डेली असंच आहे, आणि सिंगापूरमधल्या श्रीमंत लोकांच्या वस्तीतला पत्ता आहे. आता काय करायचं? इथे मुख्यालयात सगळ्यांनाच प्रचंड धक्का बसला. मुळात ती व्यक्तिरेखा काल्पनिक होती, ते नावही काल्पनिक, पण अगदी त्याच नावाची तशीच व्यक्ती जगाच्या पाठीवर कुठेतरी आहे हे कोणाला स्वप्नात सुद्धा आलं नव्हतं. आता काय करायचं? प्रथम वाटलं की काय एवढं भ्यायचं काय, जाऊ दे, आपण चालू ठेवूया आपला जाहिरातीचा प्रसार. पण नाहीत, कोणाला नको, रिस्क घ्यायचं नाही, आपण आपल्या कायदा विभागाचा सल्ला घेऊया. मग त्यांच्याकडे मोठा कायदा विभाग होता आणि त्याच्यात अनेक हुशार माणसं होती. त्यांच्यासमोर हा प्रॉब्लेम ठेवण्यात आला आणि त्यांना विचारण्यात आलं, आता काय करायचं, असं असं आहे. त्यांनी सांगितलं, बाबांनो, शहाणपणा करू नका. जी तुम्ही जगभर पोस्टर लावली आहेत ती काढा, जिथं जिथं ती होर्डिंग लावली आहे ती खाली उतरवा, वर्तमानपत्रातल्या जाहिराती कॅन्सल करा, आणि
दिलगिरी व्यक्त करणारं एक नम्र पत्र त्या माणसाला पाठवा. का? कारण त्याने जर आपल्याला कोर्टात खेचलं तर जी नकारात्मक प्रसिद्धी मिळेल आपल्याला ती आपल्या हिताची नाही आहे. त्यापेक्षा ह्या जाहिरातीबाजीवर जो काही खर्च झाला तो बुडीत खाती घालणंच श्रेयस्कर आहे. तेव्हा ऐका आमचं. मग त्यांचा सल्ला मान्य करणं भागच पडलं. मग जगात जिथं जिथं त्यांची कार्यालय होती त्यांना तारा गेल्या. सगळी पोस्टर्स काढा, होर्डिंग खाली उतरवा आणि जाहिराती कॅन्सल करा. मंडळी, हे पचका पुराण कसं वाटलं? हे व्यक्तीचं नाही, एका संघटनेचाच पचका झाला ध्यानीमनी नसताना. तुमचं मत कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब बटन क्लिक करायला विसरू नका. लवकरच परत भेटू. नमस्कार.